जगातील पहिली लोकसंसद, अनुभव मंटपचे प्रवर्तक, मंगळवेढा संस्थानचे महसूल मंत्री, युद्धकुशल सरसेनापती, कल्याण राज्याचे प्रधानमंत्री, बहुजनांना वैदिक वर्णाश्रम धर्मातून मुक्त करणारे बहुजन महानायक, उच्च कोटीचे कुशल संघटक, वैश्विक तत्त्वज्ञ, अक्षरज्ञानी, कन्नड वचन साहित्याचे निर्माते, थोर गणितज्ञ, वास्तुतज्ञ, महान इतिहासकार, गुरु, लिंग, जंगम संकल्पनेचे जनक, कायक दासोह सिद्धांत स्थापक, दयानिधी, करुणाकर, मैत्री संवादी, भक्ती भांडारी, सर्वंकष महान क्रांती घडवून आणणारे युगनायक, लोककल्याणकारी अर्थतज्ञ, भारतातील सर्वोत्तम भूमिपुत्रांमधील सर्वोच्च मानबिंदू असलेले लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक क्रांतीवीर बसवण्णा यांनी आपली मोठी बहीण नागाई यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि बहुजन समाजाला जात, वर्ण, वर्ग, गरीब श्रीमंत तसेच लिंगभेदांच्या साखळदंडातून सोडवणूक करण्यासाठी गतिमान नेतृत्व दिले आणि सर्वंकष लिंगायत क्रांतीद्वारे समाज परिवर्तन घडवून आणले. क्रांतीवीर बसवण्णा यांच्या 917व्या जयंतीदिनी अर्थातच अक्षयतृतीया या दिवशी बसवण्णा यांच्या मौलिक विचार आणि युगप्रवर्तक कार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. आज या इतिहास प्रमाणित लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता नसल्याने धार्मिक विधिमान्यता, अल्पसंख्याक दर्जा म्हणून मिळत असलेले शैक्षणिक प्रतिनिधित्व म्हणजेच आरक्षण, नोकरीतील प्रतिनिधित्व, धार्मिक अनुदान, शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सवलती, अनुदान या सर्व प्रकारच्या शासकीय लाभांना हा समाज मुकला आहे. शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 300व्या स्मृतिदिनानिमित्त ऑक्टोबर 2018मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात ₹1200 कोटी आणि राज्य अर्थसंकल्पात वाढीव खर्चासह ₹3000 कोटी विनियोग झाला. हे सर्व शासकीय लाभ शीख धर्मास शासन मान्यता, अल्पसंख्याक दर्जा असल्याने प्राप्त झाले आहेत. याउलट लिंगायत धर्मास धर्ममान्यता मिळाली नसल्याने सन 1967मध्ये बसवण्णा यांच्या 800व्या स्मृतिदिनानिमित्त 15 पैसे किमतीचे टपाल तिकीट काढून भारत सरकारने स्मृतिदिन साजरा केला. तसेच बसवण्णा यांच्या 900व्या जयंतीदिनी दिनांक 25 एप्रिल 2005 रोजी भारत सरकारने बसवण्णा यांच्या जयंती उत्सवासाठी ₹1 खर्च केला नाही. हे सर्व सामाजिक नुकसान लिंगायत बांधवांच्या आपल्या दैदिप्यमान इतिहासाबाबत अनभिज्ञ असल्यामुळे झालेले आहे. लिंगायत बांधवांनी लिंगायत धर्मास धर्ममान्यता मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? सर्वप्रथम लिंगायत बांधवांनी 12व्या शतकातील लिंगायत क्रांती आणि नंतर घडवून आणलेल्या प्रतिक्रांतीचा इतिहास अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय लिंगायत धर्म मान्यतेसाठी पूरक असणाऱ्या बाबींचा प्रचार आणि प्रसार करणे नितांत आवश्यक बनले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1872मध्ये इंग्रजांनी केलेल्या राष्ट्रीय जनगणनेत म्हैसूर प्रांतातील शिरगंतीत विभागात जैन, बौद्ध आणि लिंगायत यांच्या स्वतंत्र धर्म म्हणून नोंदी झालेल्या आहेत. पुढे सन 1941पर्यंत नियमितपणे झालेल्या जनगणनेत लिंगायत बांधवांच्या स्वतंत्र नोंदी झालेल्या आहेत. परंतु सन 1951 पासूनच्या जनगणनेत स्वतंत्र धर्म म्हणून लिंगायत नोंदी जाणीवपूर्वक बंद करण्यात आलेल्या आहेत. वास्तविक ब्रिटिश विद्वान किटेल यांनी सन 1875 लिंगायत लिटरेचर, सर विल्किन्सनने सन 1890 द हिस्ट्री ऑफ म्हैसूर, इन्थावेनने सन 1902 ॲन इझी ऑन द रिटल्स ऑर्गनायझेशन ऑफ द लिंगायत्स, शिवाय सन 1904च्या भारत सरकारने हिंदुस्तान धर्मकोश या ग्रंथात लिंगायत हिंदूपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे स्पष्ट करून लिंगायत विचारधारेची मांडणी केलेली आहे. दिनांक 15 डिसेंबर 1928 रोजी म्हैसूर स्टार पत्रिकेत बसवलिंगप्पा जिरगे यांनी लिंगायत बांधवांना लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून येणाऱ्या 1930च्या जनगणनेत जैन, बौद्ध, शीख, फारसी धर्माप्रमाणे स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्याचे आवाहन केले होते. दिनांक 31 डिसेंबर 1940 रोजी दावणगेरेमध्ये महासभेत या समस्येवर चिंतन बैठकीत लिंगायत हे हिंदू नव्हेत
असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सन 1941 साली लिंगायत एकता संघ स्थापन करण्यात आला. या संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध संदर्भासह लिंगायत धर्मास सवलतीसाठी पत्रव्यवहार सादर करण्यात आला. सन 42मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लॉर्ड स्टॅफोर्ड यांनी इंग्रजांना मदत करण्यासाठी लिंगायत धर्मप्रमुखांना भेटून लिंगायत मिलिटरी ब्रिगेड स्थापन करण्याची विनंती केली. यास्तव लिंगायत मिलिटरी ब्रिगेड बेळगाव येथे स्थापन करण्यात आली. यात हजारो लिंगायत युवकांनी सहभाग घेऊन रणांगणामध्ये आपले क्षात्रतेज गाजवले आणि ही लिंगायत मिलिटरी ब्रिगेड ब्रिटिश सरकारच्या प्रशंसेत पात्र ठरली. यानंतर यावेळी लिंगायत धर्मप्रमुखांनी इंग्रज सरकारकडे 4 मागण्या मांडल्या होत्या. पहिली मागणी, लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून या धर्मास अल्पसंख्याक म्हणून गणले जावे. दुसरी मागणी, लिंगायत धर्माच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. तिसरी मागणी, लिंगायत धर्माच्या लोकांना सरकारी नोकरीत आरक्षण प्रतिनिधित्व द्यावे. चौथी, संविधान मसुदा समितीत लिंगायत धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात यावे. मित्रहो, या चौथ्या मागणीनुसार एस निजलिंगप्पा, एच सिद्धवीराप्पा, टी सिद्धलिंगय्या, एम बी मुनवळ्ळी आणि रत्नापन्ना कुंभार या 5 लिंगायत धर्मबांधवांना संविधान मसुदा समितीत महत्त्वाचे स्थान मिळाले होते. लिंगधारण चंद्रिके या ग्रंथात M.R. साखरे यांनी लिंगायत हे हिंदू, शैव आणि वीरशैव यांच्याहून भिन्न असून वेगळे असून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे सविस्तर विवेचन केले आहे. 1997मध्ये बसवण्णा आणि लिंगायत धर्म या ग्रंथात जगप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर हिरेमल्लूर ईश्वरन यांनी लिंगायत हिंदू धर्म नव्हे स्वतंत्र धर्म या नावाने स्वतंत्र प्रकरण लिहिलेले असून या विषयावर सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. कुडलसंगम येथे माते महादेवी यांनी सन 1998 साली लिंगायत धर्म महासभा स्थापन केली आहे. माते महादेवी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17, 18 आणि 19 ऑक्टोंबर 1997 रोजी स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ आंदोलन केले होते. माते महादेवी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 ऑक्टोंबर 2003 रोजी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी निवेदन देण्यात आले. माते महादेवी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 डिसेंबर 2014 रोजी महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लिंगायत धर्म मान्यतेसाठी निवेदन देण्यात आले. कर्नाटकातील युनिव्हर्सिटीच्या तत्वशास्त्रज्ञांचे प्राध्यापक डॉक्टर N.G. महादेवप्पा यांनी लिंगायत हिंदू नव्हेत 2004 साली कन्नडमध्ये आणि लिंगायत आर नॉट हिंदूज सन 2010मध्ये असे कन्नड आणि इंग्रजी भाषेत पुस्तके लिहून सविस्तर ऐवजांसह संदर्भासहित मांडणी केलेली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2010 रोजी बिदर येथे बसव दलाच्या वतीने स्वतंत्र लिंगायत धर्म महारॅली काढून धर्म मान्यतेसाठी निवेदन देण्यात आले. महान संशोधक डॉक्टर M.M. कलबुर्गी यांनी विविध नियतकालिकांमधून लिंगायत आणि वीरशैव हे वेगवेगळे आणि लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म याविषयी तर्कशुद्ध दस्तऐवजांसह आणि संशोधनात्मक दृष्टीने अत्यंत विपुल प्रमाणात लेखन केले आहे. दिनांक 7 जानेवारी 2014 रोजी लिंगायत महासभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यातील लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने थोर स्वातंत्र्य सैनिक मुरगेप्पा खुमसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 50 लिंगायत बांधवांनी कराड येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यानंतर दिनांक 17 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने माननीय दिलीप सोपल साहेब, तुळजापूरचे माननीय मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये लिंगायत या धर्मात स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठीचा ठराव करून यापुढील मान्यतेसाठी भारत सरकारकडे पाठविला.
परंतु या ठरावावर केंद्र सरकारने मौन धारण केले आहे. लिंगायत समाजाचा ओबीसी समूहात समावेश करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या वतीने लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आणि अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी विहित मार्गाने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल असा निर्णय घेतला. लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्रात दिनांक 3 एप्रिल 2016 रोजी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती स्थापन करण्यात येऊन या समितीने अहमदपूर, नांदेड, मिरज, बसव कल्याण आणि कुडल संगम येथे बैठका घेतल्या आणि यापुढील काळातील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. लिंगायत मठाधीश समाजातील प्रमुख संघटक यांनी कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी शिफारस करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तो अहवाल स्वीकारला आणि लिंगायत समुदायाला राज्यस्तरीय अल्पसंख्याक दर्जाची शिफारस करून लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी भारत सरकारकडे पाठवला. परंतु या ठरावावरही केंद्र सरकारने मौन धारण केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 19 जुलै 2017 रोजी बिदर येथे भालकीचे डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्या नेतृत्वाखाली आणि माते महादेवी, श्री शिवलिंग शिवाचार्य, श्री कोरणेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत पहिला लिंगायत महामोर्चा काढण्यात आला. या ऐतिहासिक धर्म मान्यता आंदोलनात 2 लाख लिंगायत बांधव आणि भगिनी उपस्थित होते. यानंतर बेळगाव 22 ऑगस्ट 2017, लातूर 3 सप्टेंबर 2017, कलबुर्गी 24 सप्टेंबर 2017, हुबळी 5 नोव्हेंबर 2017, सांगली 3 डिसेंबर 2017, विजापूर 10 डिसेंबर 2017, यवतमाळ आणि कोल्हापूर 28 जानेवारी 2018, औरंगाबाद 8 एप्रिल 2018, नाशिक 29 एप्रिल 2018, सोलापूर 3 जून 2018 अशा विविध ठिकाणी लिंगायत धर्मा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महामोर्चे निघाले. लिंगायत धर्मा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यतेसंबंधित अभ्यासासाठी कर्नाटक सरकारने दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी न्यायमूर्ती श्री नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीने दिनांक 19 मार्च 2018 रोजी कर्नाटक राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत चर्चा होऊन लिंगायत धर्मा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी शिफारस करण्यात आली आणि याबरोबरच 150 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र केंद्र सरकारने याही विषयावर मौन बाळगले आहे. आजच्या घडीला प्रत्येक लिंगायत बांधवाने स्वतंत्र धर्म म्हणून शासन मान्यता मिळवण्यासाठी अत्यंत सजगतेने कार्यरत व्हावे व जनजागृती प्रबोधन करण्यासाठी लिंगायत विचारधारेला प्रवाहित करणाऱ्या वैचारिक संघटनेची बांधणी करून संघर्ष करणे ही आजची काळाची गरज आहे, ज्यामुळे समाजाला भारतीय संविधानाने बहाल केलेले मौलिक हक्क अधिकार यांची माहिती होईल. भारतीय संविधानाने लिंगायत बांधवांच्या कल्याणासाठी बहाल केलेली मौलिक हक्क अधिकाराबाबतची संविधानातील कलम क्रमांक 25, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार, कलम क्रमांक 26, धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, कलम क्रमांक 27, धर्म संवर्धनाकरता आर्थिक मदत देण्याचे स्वातंत्र्य, कलम क्रमांक 28, विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक कार्यक्रम व उपासना करण्याचे स्वातंत्र्य, कलम क्रमांक 29, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचे अल्पसंख्याकदृष्ट्या संरक्षण, कलम क्रमांक 30, अल्पसंख्याक वर्गास शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांच्या प्रशासनाचा हक्क. याशिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे महामानव बसवण्णा यांची जयंती उत्सव
संपूर्ण जगात एकाच दिवशी साजरा व्हावा यासाठी सरकारने संशोधन समिती नियुक्त करावी. बसवण्णा यांची जन्मतारीख आणि महालिंगेक तारीख अधिकृतपणे घोषित करावी व त्यासाठी ऐतिहासिक नोंदी शासन प्रसारित बसवण्णांच्या फोटोखाली मुद्रित कराव्यात अशी मागणी जाणकार लिंगायत बांधव भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे आग्रहाने परंतु लिंगायत विचारधारेच्या वैचारिक संघटनेच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. हे मौलिक कार्य आपण हाती घ्यावे आणि पूर्ण करावे ही कळकळीची नम्र विनंती आहे. यासाठी आपण सदरचा व्हिडिओ पाहून जरूर ती प्रतिक्रिया लिहा. तसेच लाईक शेअर करा आणि यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, यावर व्हॉट्सअपवर जरूर ती प्रतिक्रिया कळवा ही नम्र विनंती आहे. जगातील पहिली लोकसंसद, अनुभव मंटपचे प्रवर्तक, मंगळवेढा संस्थानचे महसूल मंत्री, युद्धकुशल सरसेनापती, कल्याण राज्याचे प्रधानमंत्री, बहुजनांना वैदिक वर्णाश्रम धर्मातून मुक्त करणारे बहुजन महानायक, उच्च कुट्टीचे कुशल संघटक, वैश्विक तत्त्वज्ञ, अक्षरज्ञानी, कन्नड वचन साहित्याचे निर्माते, थोर गणितज्ञ, वास्तुतज्ञ, महान इतिहासकार, गुरु लिंग जंगम संकल्पनेचे जनक, कायक दासोह सिद्धांत स्थापक, दयानिधी करुणाकर, मैत्री संवादी, भक्ती भांडारी, सर्वंकष महान क्रांती घडवून आणणारे युगनायक, लोककल्याणकारी अर्थतज्ञ, भारतातील सर्वोत्तम भूमिपुत्रांमधील सर्वोच्च मानबिंदू असलेले लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक क्रांतीवीर बसवण्णा यांनी आपली मोठी बहीण नागाई यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि बहुजन समाजाला जात, वर्ण, वर्ग, श्रीमंत, गरीब तसेच लिंगभेदांच्या साखळदंडातून सोडवणूक करण्यासाठी गतिमान नेतृत्व दिले आणि सर्वंकष लिंगायत क्रांतीद्वारे समाज परिवर्तन घडवून आणले. क्रांतीवीर बसवण्णा यांच्या 917व्या जयंतीदिनी बसवण्णा यांच्या मौलिक विचार आणि युगप्रवर्तक कार्यास विनम्र अभिवादन. कोटी कोटी नमन. धन्यवाद.